भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। नशामुक्त नवी मुंबई या कार्यक्रमाच्या अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या कॅम्पस कनेक्ट या अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गणेश नाईकजी, भरत शेठ गोगावलेजी, सर्व सन्माननीय आमदार, महापौर, पदाधिकारी, आपले पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी भगिनी बंधू, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियान या अंतर्गत एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतोय। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारत अभियान याची घोषणा केली आणि या घोषणेच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध, नार्कोटिक्सच्या विरुद्ध आणि सर्व प्रकारच्या नशेच्या विरुद्ध एक मोठं युद्ध हे आपण पुकारलंय आणि हे युद्ध जनतेचं युद्ध आहे। हे युद्ध युवा शक्तीचं युद्ध आहे। हे युद्ध आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं युद्ध आहे की ज्या माध्यमातून आपल्याला नशेला, ड्रग्सला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना पराभूत करायचं आहे, पराजित करायचं आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो। मित्रांनो, 2020 साली आपला भारत जगातला सर्वात युवा देश बनला। युवाचा अर्थ ज्या देशामध्ये सर्वाधिक युवा आहेत, ज्या देशाच्या लोकसंख्येमध्ये युवांची संख्या सर्वाधिक आहे, अशा पद्धतीनं भारत हा जगातला सर्वात युवा देश बनला। 2020 साली भारताचं मीडियन एज किंवा सरासरी वय हे 27 वर्ष झालं, 27 इयर्स। त्याचवेळी आपण जर बघितलं तर चीनचं सरासरी वय 35 वर्ष, अमेरिकेचं सरासरी वय 38 वर्ष, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 45 वर्ष आणि वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष। म्हणजे आपण जर विचार केला तर संपूर्ण जगाच्या सर्व डेव्हलप्ड इकॉनॉमीज, सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये जास्त वय असलेलं पॉप्युलेशन, लोकसंख्येमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, जे इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, अशा लोकांची संख्या कमी, वार्धक्य आलेल्या लोकांची संख्या, डिपेंडंटची संख्या जास्त आणि यूथची संख्या कमी, अशा पद्धतीनं जगाच्या लोकसंख्येची रचना झाली। पण त्याच वेळी भारताला एक अभूतपूर्व संधी मिळाली की जी संधी आपल्याला 2000 साली एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितली होती। 2020 साली भारतामध्ये 65% आपली लोकसंख्या युवा या संज्ञेमध्ये आली आणि आपण बघतोय की काय वेगानं भारताने
आपली प्रगती सुरू केली. आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगामध्ये ज्या ज्या देशाला अशा पद्धतीनं डेमोग्राफीचा डिव्हिडंड मिळाला, डेमोग्राफीचा ऍडव्हान्टेज मिळाला, त्या त्या देशांनी प्रगती करून एका विकसित अर्थव्यवस्थेमध्ये, डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये स्वतःला परिवर्तित केलं. आपण जर बघितलं तर सुरुवातीला हा फायदा युरोपला मिळाला, मग अमेरिकेला मिळाला, मग जपानला आणि कोरियाला मिळाला, मग चायनाला मिळाला. आज तोच फायदा भारताला मिळाला. आणि म्हणूनच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 पासनं मोठ्या प्रमाणात युथ सेंट्रिक अशा प्रकारचं स्टार्टअप इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, खेलो इंडिया असेल, असे वेगवेगळे विषय सुरू केले. याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की नाव वी आर इन अ गोल्डन पिरियड. आवर डेमोग्राफी इज सपोर्टिंग अस, अँड इफ वी ट्रान्सफॉर्म this demography into a demographic dividend, if we transform this population into human resource, nobody can stop us. Nobody can stop us. अशा परिस्थितीमध्ये आज भारत पोहोचलेला आहे. आणि म्हणून तुम्ही बघा 2014 ते 2025 या कालावधीत आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरनं जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आली आणि लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणाऱ्या विकसित भारताकडे आपण वाटचाल सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर जगातली सर्वात मोठी तिसरी, आफ्टर अमेरिका अँड चायना, द थर्ड बिगेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम इज इंडिया. जगामध्ये आता इनोव्हेशनच्या इंडेक्समध्ये भारत दिसायला लागला आणि तो वर यायला लागलेला आहे. जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारताने नवनवीन विक्रम तयार केलेले आहेत. आणि एवढंच नाही तर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जे जगाला जमलं नाही, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश, अमेरिका नाही, जपान नाही, कोणीही दक्षिण ध्रुवावर आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकलं नाही. ते केवळ आणि केवळ भारताने करून दाखवलं. ही भारताने अचिव्हमेंट प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून जगाला हे लक्षात येत आहे की इंडिया इज अनस्टॉपेबल. पण ज्यावेळी इंडिया इज अनस्टॉपेबल, इंडियन यूथ आर अनस्टॉपेबल, our innovation is unstoppable, our startup ecosystem is unstoppable, अशा पद्धतीनं जगाच्या लक्षात येत आहे. त्यावेळी अनेक जगातल्या शक्ती अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की भारत अशाच पद्धतीनं पुढे जात राहिला तर त्यांचा रेलेव्हन्स संपेल. महाशक्ती म्हणून कुठेतरी त्यांनी जे बस्तान बसवलंय ते धोक्यामध्ये येईल. आपल्या शत्रूंना वाटतं की भारत असाच पुढे जात राहिला तर या भारताला थांबवता येणार नाही, याला कधीच पराजित करता येणार नाही. वी आर इन अ युनिक पोझिशन नाव. आज भारताला मिलिटरीली हरवणं कठीण आहे, सैन्य कारवाईत हरवणं कठीण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दाखवलं, आम्ही पाकिस्तानमध्ये शिरून त्यांच्या सगळ्या मिलिटरी एअरफील्ड्स त्या ठिकाणी नेस्तनाबूत केल्या, पण आमच्यावर एक हल्ला देखील ते करू शकले नाहीत. संपूर्ण चायनीज इक्विपमेंट्स वापरून देखील ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. आणि म्हणून जगाला हेही माहिती आहे की मिलिटरीली इंडिया हॅज बिकम पॉवरफुल. भारत आज सामरिक शक्ती म्हणून देखील जगामध्ये आपलं स्थान तयार करतोय. आणि मग या भारताला रोखायचं कसं, याची घोडदौड रोखायची कशी, या भारताला त्या ठिकाणी थांबवायचं कसं, याच्या पाठीमागे एकच स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. भारताची शक्ती असलेली ही युवा शक्ती, यूथ ऑफ इंडिया,
या युवा शक्तीला थांबवा. आणि युवा शक्तीला थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर एकच स्ट्रॅटेजी आहे. जर ही युवा शक्ती नशेखोर झाली, ही युवा शक्ती नशेच्या ड्रग्ज, नार्कोटिक, दारू, गुटखा अशा वेगवेगळ्या व्यसनांना जर ही कवटाळली गेली आणि व्यसनाधीन झाली तर दे वोंट बी एबल टू स्टँड अप. 2-4 वर्षामध्ये जो तरुण जगामध्ये परिवर्तन करवण्याची ताकद ठेवतो त्याला ड्रग्सच्या आहारी न्या, तो स्वतःतही परिवर्तन घडवू शकणार नाही. अशा पद्धतीनं आमची संपूर्ण युवा शक्ती या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचा एक मोठं षडयंत्र चाललंय. आणि दुर्दैवाने आपल्याही देशामध्ये पैशाची लालूच असलेले काही नालायक लोक या इकोसिस्टीमचा भाग बनतायत आणि आपल्याच देशाला पोखरायला निघाले आहेत. आणि म्हणून ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाहीये, ही लढाई समाजाची लढाई आहे, ही लढाई आपल्या देशाची लढाई आहे. ही लढाई भारताला ज्या पद्धतीनं एक मजबूत देश म्हणून आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त नवी मुंबई हा केवळ नारा नाही, तुमच्या, माझ्या आणि आपल्या नंतरच्या, तुमच्याही नंतरच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई या ड्रगमुक्त लढाईच्या माध्यमातून लढण्याकरता आपण सगळे आलो. खरं म्हणजे आपण हा प्रश्न देखील विचारू शकता की आम्हालाच का सांगता, या सगळ्या लोकांवर कारवाई का करत नाही, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नाची व्याप्ती जर आपण बघितली तर याला 360 डिग्री अप्रोच द्यावा लागेल. केवळ पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही. आपल्याला सप्लाय साईड तर त्या ठिकाणी संपवावी लागेलच, पण डिमांड साईडला देखील वर्क करावं लागेल. एकीकडे यामध्ये जे लोक व्यवसाय करतायत त्या व्यावसायिकांवर आपल्याला कारवाई करावी लागेल. याचे इन्ग्रेडियंट ज्या ठिकाणी तयार होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल. जिथनं याचं शिपमेंट होत आहे त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. याची सप्लाय चेन त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. ही सगळी कारवाई तर पोलीस असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, आपला हेल्थ विभाग असेल, वेगवेगळे जे आपले विभाग आहेत या विभागांच्या माध्यमातून आपण करतो. पण त्यासोबत जोपर्यंत डिमांड साईडला आम्ही ही लढाई नेणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ड्रग्ज घेणारा व्यक्ती हा त्याचा असा अधीन होतो की तो जगामध्ये काही करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही पद्धतीचा अवलंब तो करतो. आणि म्हणून जोपर्यंत डिमांड साईडला ड्रग्सच्या प्रती जागृती होणार नाही आणि जोपर्यंत आमचा तरुण, आमची तरुणी ड्रग्सला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना नाही म्हणणार नाही, थांबणार नाही, थांबवणार नाही, तोपर्यंत ही लढाई लढता येत नाही. आणि म्हणून एकीकडे डिटेरंट उभा करून या सगळ्यांवर कारवाई करायची आहे, दुसरीकडे तरुणाईमध्ये जागृती करायची आहे. आमची तरुणाई ड्रग्सला नाही म्हणणार आणि त्यासोबत दुर्दैवाने जे व्यसनाधीन झाले आहेत त्यांना आपल्याला मदत करायची आहे. त्यांच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन न करता हे लक्षात घ्यायचं आहे की यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जसं आपण व्यसनमुक्ती केंद्र तयार केलंय, डी अडिक्शन सेंटर तयार केलंय, अशा डी अडिक्शन सेंटर पर्यंत त्यांना नेण्याचं काम करायचं आहे. कुठेही आपल्याला ड्रग्सची इकोसिस्टीम जर दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवायची आहे. फर्मली आपल्याला त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. या संदर्भात आपल्याला दृढतेनं पुढे जायचं आहे. इट इज नॉट कूल टू डू ड्रग्स, इट इज कूल टू से नो टू ड्रग्स, इट इज करेजियस टू से नो टू ड्रग्स. ड्रग्स करणारा हा त्या ठिकाणी शूर नाही आहे, तो वीर नाही आहे, तो घाबरट आहे, तो पळपुटा आहे, तो जीवनाच्या संघर्षापासून पळालेला आहे, तो जीवनाच्या संघर्षाला त्या ठिकाणी फेस करू शकत नाही. जो ड्रग्सला नाही म्हणू शकतो
तोच जगाच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी उभा राहू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ही लढाई तुम्हाला देखील लढायची आहे. प्रत्येक कॅम्पस आपल्या लढाईचं केंद्र आहे. प्रत्येक विद्यार्थी लढाईचा सैनिक आहे. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी मुठभर मावळे सोबत होते आणि समोर एक प्रचंड मोठं मोगली साम्राज्य होतं, ज्या साम्राज्याकडे लाखो लाखो सैनिक होते, हजारो कोटीची मालमत्ता होती, अस्त्र होते, शस्त्र होते, घोडे होते, हत्ती होते, सर्व प्रकारची सोय होती. पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी हा निर्णय केला, देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करायची आहे. आणि मुठभर मावळ्यांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वातली लढाई ते जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करून दाखवली. या लढाईमध्ये मावळ्यांनी जे केलं, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. जे मावळ्यांनी केलं तेच ड्रग्ज विरोधी लढाईमध्ये तुम्हाला सर्वांना करायचं आहे. हे स्वराज्य आता जे स्थापित करायचं आहे, हे स्वराज्य ड्रग्सच्या विरुद्ध, हे स्वराज्य तुम्हाला मोकळा श्वास घेता यावा, तुम्हाला व्यसनमुक्त जगता यावं, याकरता हे स्वराज्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. तुम्ही बघा, नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स झाले. 39 पदकं ही आपल्या भारताने त्या ठिकाणी मिळवली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या तरुणाईने, आता आपण जर बघितलं, बुद्धिबळामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपला, बॅडमिंटन मध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपली, टेबल टेनिस मध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपल्याकडे, आताच हॉकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, आज आमची तरुणाई मैदानात उतरली तर सर्व प्रकारे त्या ठिकाणी यशस्वी होते आहे. पण मैदान जर सोडलं तर तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्द काय आहे? स्वामीजी म्हणायचे, युवा शब्दाला जर तुम्ही उलट केलं तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो? हा वायू जर चक्रीवादळासारखा आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो. तो दिशाहीन झाला तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मानव जातीला नेस्तनाबूत करतो, घराच्या घर तो उद्ध्वस्त करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजन झाला, ऑक्सिजन, तर आपल्याला प्रत्येकाला जगण्याकरता तो वायू ऑक्सिजनच्या रूपानं आपल्याला जगवतो. हा युवाही असाच आहे. हा युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो. पण जो युवा योग्य दिशेने जातो तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो. समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत. समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे. आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे. आणि म्हणून तुमची मदत महत्वाची आहे. तुम्हाला यामध्ये सैनिक म्हणून उतरायचं आहे आणि तुमची मदत मिळाली, मला विश्वास आहे पुढचे काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच या लढाईमध्ये होईल. ड्रग्स विल बी डिफिटेड अँड वी विल विन. आम्ही जिंकू, आपण जिंकू, तुम्ही सगळे जिंकाल. ही ताकद तुमच्या एकीची आहे, ही ताकद तुमची सर्वांची आहे. आणि म्हणून मला सांगा, तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लढाईमध्ये सोबत आहात का? अरे एवढ्याशा आवाजाने काय फायदा आहे? प्रत्येक जण सांगा, तुम्ही लढाईमध्ये सोबत आहात? तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. जर तुम्ही सगळे सोबत आहात तर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कुठे मागे हटणार नाही.
जोपर्यंत यातल्या एकेकाला नेस्तनाबूत करत नाही आम्ही देखील थांबणार नाही. पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू. आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पोस्टर आणि रील्स मध्ये ज्यांनी उत्तम कार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आज माझ्यासोबत तुम्हाला एक शपथ घ्यायची है. एक लक्षात ठेवा, शपथ लेना तो आसान है पर शपथ निभाना बहुत कठिन है. जब हम शपथ लेते हैं तो ये शपथ केवल कोई शब्द नहीं होता, ये अपने आप से एक वादा होता है. ये अपने ज़मीर के साथ, अपनी आत्मा के साथ किया हुआ वादा होता है. इसलिए शपथ लेते समय याद रखना, दुनिया से तो झूठ बोल लेना, लेकिन अपनी आत्मा के साथ और अपने ज़मीर के साथ आप झूठ नहीं बोल सकते. हे लक्षात ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. आपापल्या जागी सगळे उभे राहा, एक हात आपल्या हृदयावर ठेवा आणि प्रतिज्ञा घ्या. आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तरी प्रयत्न करू. आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की.